नमस्कार मित्रांनो, मी वैभव मेश्राम स्टडी टाईम या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या गट क या परीक्षा पद्धतीची आपण आज प्रश्नपत्रिका पाहणार आहोत। 2018 ची प्रश्नपत्रिका आहे, त्यामध्ये आपण आज अर्थशास्त्र या विषयाचे प्रश्न पाहणार आहोत। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। प्रश्न क्रमांक 31, खालीलपैकी कोणती राष्ट्रीय उत्पन्नाची अंदाज पद्धती नाही? पर्याय क्रमांक विधान अ उत्पादन पद्धती, विधान ब आयात निर्यात पद्धती, विधान क उत्पन्न पद्धती, विधान ड खर्च पद्धती। पर्याय उत्तरे: पर्याय क्रमांक 1 अ आणि ब, पर्याय क्रमांक 2 क आणि ड, पर्याय क्रमांक 3 फक्त ब, पर्याय क्रमांक 4 फक्त ड। याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 फक्त ब। प्रश्न क्रमांक 32, केंद्र शासनाचे अंदाजपत्रक महसुली खाते आणि भांडवली खाते याप्रमाणे दोन भागात विभागले जाते। केंद्र शासनाच्या महसुली प्राप्तीचे खालीलपैकी कोणते दोन स्रोत आहेत? विधान अ बाह्य कर्ज, विधान ब कर महसूल, विधान क अल्पबचती, विधान ड करत्तर महसूल। पर्याय उत्तरे: पर्याय क्रमांक 1 अ आणि ब, पर्याय क्रमांक 2 ब आणि ड, पर्याय क्रमांक 3 क आणि ड, पर्याय क्रमांक 4 अ आणि क। याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ब आणि ड, म्हणजेच कर महसूल आणि त्यानंतर करत्तर महसूल। प्रश्न क्रमांक 33, भांडवली वस्तू उद्योग आणि पायाभूत उद्योगांच्या विकासावर भर देणारी दुसरी योजना खालीलपैकी कोणत्या प्रतिमानावर आधारित होती? पर्याय क्रमांक 1 SVS राघवन प्रतिमान, पर्याय क्रमांक 2 चक्रवर्ती प्रतिमान, पर्याय क्रमांक 3 केळकर प्रतिमान, पर्याय क्रमांक 4 महालनोबिस प्रतिमान। याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 महालनोबिस प्रतिमान। प्रश्न क्रमांक 34, खालील विधाने विचारात घ्या। विधान अ मौद्रिक धोरणांच्या अंमलबजावणीसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही मुख्य संस्था आहे। विधान ब आर्थिक विकासाला गती देणे हे मौद्रिक धोरण उद्दिष्ट आहे। विधान क बँक दर हे मौद्रिक धोरणाचे साधन आहे। वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? पर्याय उत्तरे: पर्याय क्रमांक 1 अ आणि ब, पर्याय क्रमांक 2 ब आणि क, पर्याय क्रमांक 3 अ आणि क, पर्याय क्रमांक 4 वरील सर्व। याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व। प्रश्न क्रमांक 35, खालील विधाने विचारात घ्या। विधान अ शिल्लकीचे अंदाजपत्रक महागाईच्या काळात उपयुक्त ठरू शकते। विधान ब तुटीचे अंदाजपत्रक बेरोजगारी दूर करण्यासाठी उपयुक्त आहे। विधान क भारतामध्ये शेती मंत्रालयाकडे केंद्र सरकारच्या अंदाजपत्रकाची चौकट तयार करण्याची जबाबदारी आहे। वरीलपैकी कोणती विधाने असत्य आहेत? पर्याय उत्तरे: पर्याय क्रमांक 1 अ आणि ब, पर्याय क्रमांक 2 ब आणि क, पर्याय क्रमांक 3 फक्त ब, पर्याय क्रमांक 4 फक्त क। याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 फक्त क, म्हणजेच भारतामध्ये शेती मंत्रालयाकडे केंद्र सरकारच्या अंदाजपत्रकाची चौकट तयार करण्याची जबाबदारी आहे। प्रश्न क्रमांक 36, योग्य जोड्या जुळवा। याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, म्हणजेच प्रमुख बँकांचे राष्ट्रीयकरण जुलै 1969, त्यानंतर प्रादेशिक ग्रामीण बँकेची RRBSची स्थापना। याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 1976चा कायदा, त्यानंतर इम्पेरियल बँक ऑफ इंडियाचे स्टेट बँकेत रूपांतर। याचं योग्य उत्तर आहे जुलै 1955, आणि त्यानंतर आहे नरसिंहम समितीचा दुसरा अहवाल। याचा आहे योग्य उत्तर 1998। प्रश्न क्रमांक 37, भारत सरकारची खालीलपैकी कोणती नोडल एजन्सी दारिद्र्याचे मोजमाप करण्याचे काम करत होती? पर्याय क्रमांक 1 नियोजन समिती, पर्याय क्रमांक 2 राष्ट्रीय नमुना पाहणी NSS, पर्याय क्रमांक 3 गाडगीळ समिती, पर्याय क्रमांक 4 कोठारी आयोग। याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नियोजन आयोग। भारत सरकारची नियोजन आयोग ही नोडल एजन्सी दारिद्र्याचे मोजमाप करण्याचे काम करत
होती. प्रश्न क्रमांक 38. खालीलपैकी कोणता स्वयंरोजगार कार्यक्रम 1983-84च्या कालावधीत सुरू करण्यात आला आणि नंतर तो प्रधानमंत्री रोजगार योजनेत समाविष्ट करण्यात आला? पर्याय क्रमांक 1 शहरी स्वयंरोजगार कार्यक्रम, पर्याय क्रमांक 2 शहरी महिला स्वयंसहायता कार्यक्रम, पर्याय क्रमांक 3 सुशिक्षित शहरी युवकांसाठी स्वयंरोजगार कार्यक्रम, पर्याय क्रमांक 4 ग्रामीण गरिबांसाठी स्वयंरोजगार. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सुशिक्षित शहरी युवकांसाठी स्वयंरोजगार कार्यक्रम. प्रश्न क्रमांक 39. खालील विधाने विचारात घ्या. विधान अ 1976 सामान्य लेखा खाते नियंत्रण नावाच्या संस्थेची स्थापना झाली. विधान ब सामान्य लेखा खाते नियंत्रण संख्या ही संघीय सरकारच्या विनियोग खाते आणि वित्तीय खाते यांची संयुक्त रचना तयार करते. विधान क सामान्य लेखा खाते नियंत्रण संस्थेचे विनियोग लेखापरीक्षण आणि नियामक लेखापरीक्षण करण्याचे वैधानिक कर्तव्य आहे. वरीलपैकी कोणती विधाने असत्य आहेत? पर्याय उत्तरे. पर्याय क्रमांक 1 अ आणि ब, पर्याय क्रमांक 2 फक्त अ, पर्याय क्रमांक 3 फक्त, पर्याय क्रमांक 3 ब आणि क, पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी एकही नाही. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी एकही नाही. प्रश्न क्रमांक 40. खालीलपैकी कोणते राजकोषीय धोरणाचे साधन आहेत? विधान अ विदेशी गुंतवणूक, विधान ब कर, विधान क सार्वजनिक खर्च, विधान ड बँक दर धोरण. पर्याय उत्तरे. पर्याय क्रमांक 1 फक्त अ, पर्याय क्रमांक 2 ब आणि क, पर्याय क्रमांक 3 अ आणि ड, पर्याय क्रमांक 4 फक्त ड. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ब आणि. प्रश्न क्रमांक 41. खालील विधाने विचारात घ्या. विधान अ ग्रामीण रोजगार निर्मिती कार्यक्रमाचा उद्देश ग्रामीण भागामध्ये स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करणे आहे. विधान ब सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजनेचे उद्दिष्ट शहरी भागामध्ये स्वयंरोजगार आणि वेतन रोजगार या दोन्हीमध्ये रोजगार संधी निर्माण करणे आहे. विधान क ऑगस्ट 2011 संसदेत पास केलेला नवीन कायदा महात्मा गांधी राष्ट्रीय शहरी रोजगार हमी कायदा म्हणून ओळखला जातो. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? पर्याय उत्तरे. पर्याय क्रमांक 1 अ आणि क, पर्याय क्रमांक 2 ब आणि क, पर्याय क्रमांक 3 अ आणि ब, पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अ आणि ब. प्रश्न क्रमांक 42. लोकसंख्या संक्रमण सिद्धांतानुसार खालील विधाने विचारात घ्या. विधान अ पहिल्या अवस्थेत अर्थव्यवस्था प्राचीन आणि मागासलेली असते. विधान ब दुसऱ्या अवस्थेत लोकसंख्येची वृद्धी जलद होते. विधान क तिसऱ्या अवस्थेत शहरीकरण आणि औद्योगिकरण जलद होते. पर्याय विधान ड 1921 नंतर भारताने दुसऱ्या अवस्थेत प्रवेश केला. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? पर्याय उत्तरे. पर्याय क्रमांक 1 अ आणि ब, पर्याय क्रमांक 2 ब आणि क, पर्याय क्रमांक 3 क आणि ड, पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. प्रश्न क्रमांक 43. खालीलपैकी कोणते वाक्य योग्य आहेत? विधान अ लेखापरीक्षक एखाद्या संस्थेचा प्रत्येक व्यवहार तपासू शकत नाही. विधान ब लेखापरीक्षण पुरावा हा अंतिम निर्णायक स्वरूपाचा नसतो. विधान क लेखापरीक्षक तत्त्वज्ञावर विश्वास ठेवून असतो. पर्याय उत्तरे. पर्याय क्रमांक 1 फक्त अ, पर्याय क्रमांक 2 ब आणि क, पर्याय क्रमांक 3 फक्त क, पर्याय क्रमांक 4 अ ब आणि क. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अ ब आणि क. प्रश्न क्रमांक 44. खालील विधाने विचारात घ्या. विधान अ रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना 1 एप्रिल 1935 रोजी झाली. विधान ब रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे राष्ट्रीयकरण 1950 झाले. विधान क भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाकडून 1 रुपयाची नोट आणि सर्व परिमाण नाणी जारी केली जातात. वरीलपैकी कोणते विधान असत्य आहेत? पर्याय उत्तरे. पर्याय क्रमांक 1 अ आणि ब, पर्याय क्रमांक 2 ब आणि क, पर्याय क्रमांक 3 फक्त क, पर्याय क्रमांक 4 फक्त ब. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 फक्त ब.
प्रश्न क्रमांक 45. खालील विधाने विचारात घ्या. विधान अ. विशेष आर्थिक क्षेत्राची निर्यात वृद्धीसाठी स्थापना केली. विधान ब. वित्तमंत्री श्री नरसिंह राव यांनी 1991 मध्ये नवीन आर्थिक धोरण जाहीर केले. विधान क. सरकारने शेतमाल निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी शेती निर्यात क्षेत्राची संकल्पना जाहीर केली. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? पर्याय उत्तरे. पर्याय क्रमांक 1 अ आणि ब. पर्याय क्रमांक 2 ब आणि क. पर्याय क्रमांक 3 अ आणि क. पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अ आणि क. म्हणजेच विशेष आर्थिक क्षेत्राची निर्यात वृद्धीसाठी स्थापना केली. आणि क. सरकारने शेतमाल निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी शेती निर्यात क्षेत्राची संकल्पना जाहीर केली.